विधान परिषदेच्या निवडणुकीची घोडदौड सुरू झालेली आहे आणि सर्वच पक्षाने उमेदवारी ठरवण्यासाठी मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। कालच वसई विरार महापालिकेचे प्रथम माजी महापौर राजू पाटील यांची आमदार राजन नाईक आणि पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा यांनी भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः राजन नाईक आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर, काय सांगणार? काल आपण राजू पाटील यांची भेट घेतलेली आहे, काय चर्चा होती? काल संपूर्ण दिवस खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा साहेब, मी स्वतः, आमचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील, आमचे नेते मनोज बारोट, गटनेते अशोक शेळके आणि आमचे जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञा पाटील, आम्ही संपूर्ण वसई विरार भाग हा पिंजून काढला, नालेसफाई आणि बाकी सगळ्या, आणि संध्याकाळी आढावा बैठक घेतल्यानंतर आम्ही एक सदिच्छा भेट या वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर आणि या परिसराची जाण असलेले नेते आदरणीय राजूजी पाटील यांची काल भेट घेतली। ही आमची सदिच्छा भेट होती। यामध्ये राजकारण कुठलं आहे असं नाही, आमच्या पक्षाची जरी विधान परिषदेची निवडणुकीचे वारे वाहत असले, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याचे उमेदवार घोषित होतील, अर्ज भरतील, उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय आमचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा आहे। आणि सगळ्याच पक्षांना वाटतं की आपला पक्ष हा राज्यातला एक नंबरचा पक्ष असला पाहिजे, 100% पक्ष असला पाहिजे, सर्वच पक्षांना वाटतं। त्यामुळे त्याच्यात आम्ही भेट ही आमची सदिच्छा भेट होती। नक्कीच जर बघितलं तर कालची भेट आणि ज्या पद्धतीने निवडणुकीचं वारं होत आहे त्या पद्धतीने बहुजन विकास आघाडी कुठेतरी शिंदे गटामध्ये सामील होऊन निवडणूक लढवणार असल्याचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि आमदारांनी स्वतः भेट घेऊन यामध्ये काय नेमकी उमेदवारी देणार आहेत असं काही? उमेदवारी देण्याचा अधिकार आमचा नाही। याबाबत काही चर्चा वगैरे? चर्चा राजकारणाची ओव्हरऑल चर्चा झाली, उमेदवारीची चर्चा करण्याचा आमचा अधिकारही नाही तो। असं आमचे सर्वोच्च नेते या संदर्भात निर्णय घेतात। एकंदर तालुक्याच्या राजकारणाच्या संदर्भात निश्चितपणे चर्चा होणारच। जितेंद्र ठाकूरांना टक्कर देण्यासाठी कुठेतरी राजू पाटलांना बीजेपीमध्ये या ठिकाणी श्रेय देते। भारतीय जनता पार्टी वसई विरारमध्ये नंबर 1चा पक्ष आहे। आमचे विरोधी पक्षनेते असतील, आमचे प्रवक्ते असतील, आमचे गटनेते असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही दोन्ही आमदार प्रभावीपणे काम करतो असं आम्हीच म्हणत नाही, या वसई नालासोपारा विरारची जनता म्हणते। त्यामुळे आम्ही प्रभावीपणे काम अजून करण्याची आमची ताकद आहे, आम्ही क्षमता आहे। सरकार आमच्या पाठीशी आहे, राज्य सरकार आमच्या पाठीशी आहे, केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आमच्या पाठीशी आहेत आणि आमचे लाडके देवा भाऊ या आमच्या पाठी सदैव आहेत। त्यामुळे वसई नालासोपारा विरार आणि संपूर्ण राज्यातच हा पक्ष एक नंबरचा आहे आणि अधिक मजबूत होणार। आणि वसई विरारमध्ये तुम्ही आमचे 44-43 नगरसेवक आहेत, निश्चितपणे एक ताकद आमच्यामध्ये आहे। आम्ही त्याचा उपयोग या वसई नालासोपारा विरारच्या सर्वांगीण विकासासाठी करणार। नेमकं या चर्चेमध्ये झालं काय? किती वेळाची भेट होती आपली? 10-15 मिनिटाची सदिच्छा भेट होती, चहा कॉफी झाली, बिस्किट खाली आणि निघालो आम्ही। उमेदवारीबाबत काही चर्चा? पुन्हा एकदा सांगतो, उमेदवार ठरण्याचा सर्व अधिकार आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि कोर कमिटीचे असतात। आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारे अधिकार नाही। शिंदे गटामध्ये कुठेतरी जितेंद्र ठाकूर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टीने हे सूत्र वापरायला सुरुवात केली। ठाणे आणि पालघर विधान परिषदेचा उमेदवार महायुतीचा उमेदवार असेल आणि तो प्रचंड मताने विजयी होईल। यापुढची कशी रणनीती असेल आपली? यापुढची रणनीती म्हणजे आम्ही पक्षाचं कार्यकर्ते, पक्षाचं काम अधिक जोमाने करत राहू। मग या भेटीला म्हणायचं काय? सदिच्छा भेट। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हे होते नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सदिच्छा भेट होती आणि राजकारणाबाबत या राजकीय चर्चा यामध्ये झाल्या, परंतु उमेदवारीबाबत अधिकृत माहिती मात्र त्यांनी देण्यास आपल्याला नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडणार आणि नेमक्या उमेदवाऱ्या कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।